6 ओव्हरची मात्र या स्पर्धेमध्ये कव्हर करतोय. एक चांगली संकल्पना. ग्रामीण धमाका बिग बॅश 2026 मध्ये सध्या आपण पाहतोय. स्ट्रायकिंगला योगेश भालेकर, नॉन स्ट्राईकला पाहू शकाल या ठिकाणी निखिल केणे इज अ ओपनर्स. फिल्डिंगची सजावट पाहिली तर योगेशसाठी डीप मिड विकेटला एक फिल्डर तैनात केला. पंचाचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. डीप लॉंग ऑफला एक फिल्टर तैनात केलाय. मिड ऑन आतमध्ये आहे. ऑफसाइड क्षेत्राशी पाहिलं अगदी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला एक फिल्डर तैनात केला. शॉर्ट कव्हरला एक फिल्डर तैनात केला आणि अगदी बाकपट पॉइंटला एक फिल्डर तुम्ही पाहू शकाल. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड आणि तदनंतर शॉर्ट स्क्वेअर लेगकडे एक फिल्डर तैनात केलाय. अशी विविध रचना पहिल्या पॉवर प्लेमध्ये मोहन दीक्षितच्या वतीने आपण पाहतोय. सामन्याला सुरुवात करतोय. पहिला बॉल फेस करतोय योगेश भालेकर, लेफ्टी बॅटर. पहिला बॉल. पहिल्याच बॉलवरती फटका हवेत. पॉइंटला क्षेत्ररक्षक, नो मिस्टेक. आणि पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी मोठा धक्का लागत असताना टीम आनंद अधिकारी फाउंडेशन, जेबी स्पोर्ट, भावाले बसंगाला बिग विकेट. जणू काय पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी शार्क मासा अगदी गळाला अडकला आहे असं म्हणायला हरकत नाहीये. बोनकुडे संघाच्या जबरदस्त सुरुवात मोहन दीक्षितच्या वतीनं. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन आणि अगदी निराश पावलानं योगेश भालेकर चालला अगदी दगावच्या दिशेनं. जसा योगेश बाद झाला, न्यू बॅटर मात्र पाहू शकाल सूरज केने. एक सूरज पाहू शकाल अगदी पूर्णपणे आज तापलाय. परंतु हा सूरज आज आपल्या संघासाठी मात्र चमकदारी कामगिरी करणार का? मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करत असताना अगदी क्रीडांगणाला तो नतमस्तक झालाय. परंतु आता मात्र या ठिकाणी ज्या प्रमाणात त्याच्या सहकार्यांना, त्याच्या गावकऱ्यांना जी अपेक्षा त्याच्याकडून आहे, ती अपेक्षापूर्वक तो खेळ आज या ठिकाणी साकारणार का? परंतु सुरुवात लाजबाब गोलंदाज मोहन दीक्षितच्या वतीनं आपण पाहिली. पूर्णपणे झालं विणलं अगदी बॅटर योगेश भालेकरच्या अगेन्स्ट. आणि एक जरी लो फुलटॉस बॉल होता त्याला मात्र अगदी कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न त्याने केला. जणू काय त्याची बॅटची ग्रीप हातामध्ये फिरली असावी. प्रॉपर कनेक्शन झाला नाही. ताकदीचा पुरेपूर त्याला वापर करता आला नाहीये. आणि शून्यावरती तो मात्र झेलबाच्या स्वरूपात बांधून माघारी परतलाय. खेळाडू कक्षामध्ये थोडा वेळ जरूर आता मात्र स्मशान शांतता आपण पाहतोय. परंतु ही वादळ येण्यापूर्वीची शांतता. पहिलाच बॉल पुल अँड सक्सेसफुल. सूरज केनेचा पहिला वार आणि चेंडू चाला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. एक वादळ बाहेर गेला आणि दुसरा वादळ मैदानाच्या आतमध्ये आलाय सूरज नावाचा. पाहू शकाल या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती खेळत असताना षटकारानं मात्र आपल्या डावाला त्यांनी सुरुवात केली आणि अकाउंट सुद्धा मात्र स्वतःचा षटकारानं त्यांनी खुलं केलंय. 6 धावा फलक्यावरती एका गड्याच्या मोबदल्यात. यानंतर विनर संघ मात्र लगेचच खेळणार आहे टीम वडूनगर संघाच्या अगेन्स्ट. हो, चांगला चेंडू फुलर लेंथ. शेवटच्या क्षणाला मात्र छोटा बाकलिपनं मात्र चेंडूला त्यांनी सन्मान दिलाय. कारण चांगल्या चेंडूला सन्मान कसं द्यायचा आणि खराब चेंडूची कशी वाट लावायची याची पूर्णपणे माहिती बॅटर सूरज केनेला आहे. आणि त्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी थोडंसं मात्र डोक्यावरती बर्फ ठेवून सध्या बॅटिंग करण्याचा तो प्रयत्न करतोय. कारण त्याला माहिती आहे की योगेशनं लवकरात लवकर साथ सोडली आणि त्या मात्र मला माझ्या संघासाठी जबाबदारी घेऊन मात्र इथे खेळ करावा लागेल. आज आनंद अधिकारी फाउंडेशनच्या नावाना संघ मात्र स्पर्धेमध्ये उतरलाय. ऑनसला पुन्हा फटका चांगला पाहायला मिळतोय. परंतु मिड विकेटला प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळतो. सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली आणि सिंगलला मात्र संघाची धावसंख्या पुढे जात असताना 7 या आकड्यावरती टीम वडूनगर संघ आपण मैदानाच्या अगदी दूर जाऊ नका, रेसमध्ये राहा. कारण यानंतर तुम्हाला लगेचच सामना मात्र विनर संघाच्या अगेन्स्ट खेळायचा आहे आणि तो सामना आजच्या दिवसातील शेवटचा असेल. व समोर दिशेनं पाहू शकाल अगदी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. फटका तर खूपच छान होता. परंतु गॅप सिलेक्शन चुकीचं राहिलं निखिल केनीच्या वतीनं आणि त्यामुळे पाहतो की या चेंडूवरती एकही धाव घेण्याची मात्र संधी फलंदाजांना मात्र प्राप्त झाली नाहीये. जबरदस्त पॉवर प्लेमध्ये खेळ सध्या आपण पाहतोय मोहन दीक्षितच्या वतीनं. उंच पुरा असा हा गोलंदाज आणि या उंचीचा पुरेपूर तो फायदा उचलण्याचा प्रयत्न करतोय. एक षटकार जरूर आला. ती लेंथ आय थिंक चुकीची होती. शॉर्ट पिच बॉल होता त्याच्यावरती पुलचा अंदाज पाहिला. परंतु इतर
चेंडूची आपण पाहिली एक्झॅक्टली योग्य टप्प्यावरती आणि योग्य लाईन आणि मेंटेन केली. 7 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. रखरखत्या उन्हामध्ये हे सर्व खेळाडू आपली गुणवत्ता मात्र आज या स्पर्धेमध्ये सिद्ध करतायत. शेवटचा बॉल आणि त्याच्यावरती सिंगल धाव कंप्लीट. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न होत असताना या ठिकाणी चांगली सुरुवात आपण म्हणू शकतो या टीम वायू 11 बोनकोडी संघाची. कारण पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहिला तर अंडर 10 धाबा इथे खर्च केला. इकॉनॉमिकल स्पेल मोहनचं आपण पाहिलं फक्त धाबा त्याने खर्च केले 8 आणि एक मोठी सफलता त्याच्या नावावरती आपण पाहिली. पहिलं षटक समाप्त. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतो गोलंदाज विघ्नेश पाटील. बोनकुडे संघाचा विचार केला तर या सत्रामध्ये अजूनही खातं त्यांना उघडता आलेले नाहीये. चॅम्पियन पदापासून मात्र हा संघ वंचित आहे. परंतु आज ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये जरूर एक वेगळं स्वप्न घेऊन तो मात्र संघ या स्पर्धेमध्ये उतरला आणि तो स्वप्न मात्र या स्पर्धेमध्ये त्याचा साकार होणार का. आणि त्यासाठी आता मात्र दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये विघ्नेश पाटील आता मात्र इथे सज्ज होतोय. समोर आहे निखिल केने. पहिलाच बॉल अगदी बॅटच्या आतली केडा चेंडू चाला अगदी ऑन साईडला शॉर्ट स्क्वेअर लेगचा फिल्डर चेंडूवरती झेपावतोय. तोपर्यंत एक धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. 9 धावा फलक्यावरती. आणि दुसऱ्या बाजूचा आपण विचार केला तर अगदी आमली लोणार विभागातील एक दादा संघ म्हणून ज्या संघाला आपण ओळखतोय टीम जय बजरंग स्पोर्ट भावाले सुरुवात तर संत. परंतु समोर सूरज खेने आहे. मिडॉनला बीट केला आहे. डीप लॉंगॉनला कुठला फिल्डर नाहीये आणि चेंडू एका टप्प्याच्या सहाय्याने चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. ते ज्याप्रमाणे फिल्डिंग सेट केलेली आहे त्या फिल्डिंग वरती पूर्णपणे घारी प्रमाणे नजर सूरज केनेची आणि त्या अनुषंगाने फटके तो सजवतोय. क्लासिकल फटका जबरदस्त मात्र या स्पेशल पॉवर प्ले स्पेशलिस्ट म्हटलं तरी वावगं टाळा नाहीये. त्यामुळे एखादा फलंदाज गॅप शोधतोय अगदी चेंडूच्या ब्रीडवरती बॅटिंग करतो त्यावेळी त्याची बॅटिंग पाहण्या योग्य असते आणि तो खेळ सध्या साकारतोय. सूरज केने इथे मात्र ऑनसेला हुक करायचं होतं परंतु थोडंसं अर्ली केल्याचा त्याने प्रयत्न केला आणि त्यानंतर चेंडू सरळ चाला विकेट किपरच्या दिशेने. निर्धावाने चेंडूची सांगता असं स्थिर पाहू शकेल 13 धावा एका कड्याच्या मोबदल्यात. बॅटिंग ऑर्डर जर पाहिली तर अगदी लॉंग आहे परंतु या जोडीवरती सर्वांच्या नजरा खऱ्या अर्थानं आनंद अधिकारी फाउंडेशनचे संघ मालक कासनेगावची उद्योजक सन्माननीय उमेशजी पाटील सुद्धा मात्र आमच्या सोबतीला जोडलेले आहेत. त्यांचे सुद्धा करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. फुलटास खराब लेन फक्त दिशा दाखवली आणि चेंडू चालला अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या ओव्हरमध्ये येणारा विघ्नेश पाटीलच्या अगेन्स्ट दुसरा क्लासिकल चौकार पाहिला सूरज केनेच्या बॅटमधून. जेव्हा जेव्हा चुकीची लेंथ हाताली गोलंदाजाने तेव्हा तेव्हा सूरज केने भरसलाय. कारण आतापर्यंत 3 आपण मोठे फटके पाहिले. 3ही फटके सूरज केनेच्या बॅटमधून निघाले. 1 षटकार 2 चौकार आणि वैयक्तिक सूरजचा आपण खेळ पाहिला तर 15 धावसंख्येवरती तो खेळतोय आणि त्याला निखिल साथ देतोय. त्याच्या बॅटमधून निघाला 2 धावा. म्हणजे योगेश पालेकर बाद झाल्यानंतर दोघांनी संघाची जबाबदारी स्वीकारली आणि त्या जबाबदारीने दोघेही एक खेळ चांगल्या प्रमाणे करण्याचा प्रयत्न करतायत. पुन्हा स्वीप करण्याचा प्रयत्न. पुन्हा मात्र वेकेट एरिया परंतु चांगला अंतर की आपला मिडविकेटचा फिल्डर अगदी आपल्या उजव्या बाजूला जात असताना अगदी चेंडूला स्टॉप करतोय. तत्पुरती सिंगलच धाव. स्वतःच्या चेहऱ्यावरती थोडीशी नाराजगी आपण पाहतोय कारण संधी होती सूरज केनेकडे की स्क्वेअरलेगची सीमारेषा तो मात्र सहजपणे क्लिअर करू शकला असता परंतु थोडासा स्ट्रोक जर पाहिला तर मिडविकेटच्या दिशेने आला आणि त्यामुळे पाहतोय की मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण जितेशच्या माध्यमातून आपण पाहिलं. आता समुद्र दिशेने मिडॉनच्या डोक्यावरून खेळला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑन कडे चाललाय. जबरदस्त पार्थ आय थिंक होता ॲज अ कॅप्टन. आज संघाची जबाबदारी आज गावाची जबाबदारी घेऊन पार्थ आपल्या संघाला मात्र स्पर्धेमध्ये घेऊन उतरला आणि चांगल्या प्रमाणात फिल्डिंगचा नजराणा त्याने मात्र इथे पेश केला. शेवटच्या चेंडूवरती 2 धावा निखिलनं जोडले आणि पहिल्या 2 पॉवर प्लेचा खेळ आपण पाहिला तर या ठिकाणी प्रथम बॅटिंग करत असताना आनंद अधिकारी फाउंडेशन जय बजरंग स्पोर्ट भावाले बस संघाने 10च्या गतीने धावा जोडल्या गेल्या 20
आणि जर याच गतीने धावा येत राहिल्या तर आय थिंक 60चा आकडा कदाचित आपल्याला फलकावरती पाहायला मिळू शकेल. परंतु सूरज केने आणि निखिलचा मात्र जरुरी या ठिकाणी स्वतःचा स्ट्राईक रेट आणि धावांची गती मात्र वाढवण्याचा एक माणूस असेल मनामध्ये आणि तो निर्धार मात्र या ठिकाणी दोघेही करतील का. तिसरं षटक स्वतः संगनायक पार्थ चंदन नॉन पॉवर प्लेचा खेळ आणि आता मात्र तब्बल डीप मध्ये आपल्याला अगदी 5 बाउंड्री ॲड्रेस पाहायला मिळत आहेत. स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन वाडिश लॉंग आपला तुम्ही फिल्डर पाहू शकाल आणि कव्हर पॉइंटला आता मात्र एक्झॅक्टली डीप कव्हरला तो फिल्डर मात्र पाहायला मिळतोय. जशी एखादा बॉर्डरवरती सैनिक आपल्या देशाची सुरक्षा करतायत त्याप्रमाणे या सर्व बाउंड्री रायडर्स आपल्या संघाची आणि आपल्या गावाची सुरक्षा करत असताना पार्थ चंदनच्या हातामध्ये चेंडू आता मात्र पाहायला मिळतोय. कॅप्टन आता मात्र आपल्या टीमची जबाबदारी घेतली आपल्या खांद्यावरती आणि पहिलाच बॉल अगदी स्लाइस केला अगदी पॉईंट कव्हरला. परंतु फिल्डिंगच्या तहेत मात्र इथे गोलंदाजी करण्याचा प्रयत्न पार्थ चंदन करतो आणि पहिल्या चेंडूवरती त्याच्या विरोधात सिंगल धाव मात्र या ठिकाणी जोडली गेली. असं वाटते की हा सामना अगदी नेट टू नेट रफ अँड टफ पाहायला मिळू शकेल कारण दोन बलाढ्य संघामध्ये लढत सध्या आपण पाहतोय. फुलटॉस फटका हवे केला टायमिंग प्रॉपर आणि उडवलाय फलंदाज निखिलला चेंडूला हवेतून खेळलाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असताना निखिलच्या बॅटमधून निघणारा हा पहिला सिक्सर. या मैदानावरती आजचा दिवसाचा आपण खेळ पाहिला तर मात्र धावा चांगल्या प्रमाणात होत आहेत आणि धावांचा पाठलाग सुद्धा चांगल्या प्रमाणे केला जातोय. म्हणजे आजच्या दिवसाच्या खेळाचा आपण विचार केला तर मात्र कुठली धावसंख्या सेफ्टी नाहीये. परंतु भावाले बस आपण जर गोलंदाजी अटॅक जर पाहिला तर किमान इथून 60-65 पर्यंत जर हा संघ जर मजल मारतोय तर मात्र प्रेक्षकांना मात्र हे मॅच अगदी रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळू शकेल. आणि तो प्रयत्न निखिल आणि सूरजचा पाहायला पुन्हा मात्र लपेटलाय परंतु इथे टायमिंग प्रॉपर नाहीये आणि त्यामुळे पाहतो की फटक्याला उंची जास्त आणि मिड विकेटला कुठल्या प्रमाणची जितेश चुकी करत नाहीये आणि पकडला हा झेल आणि संपर्क झाला या ठिकाणी फलंदाज निखिल केडेचा खेळ. म्हणजे जी सलामीला जोडी आली ती आता मात्र दगाआउटकडे परतली. सुरुवातीला योगेश पालेकर शून्यावरती बाद झाला आणि त्याच्यानंतर निखिल केडे मात्र या ठिकाणी बाद झाला. एक षटकार त्याच्या बॅटमधून निघाला आपल्या संघासाठी 10 धाबाचं त्यांनी योगदान दिलं आणि त्या मात्र चौथ्या क्रमांकावरती सूरज केडीच्या सोबतीला न्यू बॅटर लगेच आपण एंटर करायचं आहे. कुठल्या प्रकारचा वेळ आपण खर्च करायचा नाहीये. जोगेंद्र भालेकर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पार्थ चंदनचा विचार केला तर आतापर्यंत एकही चेंडूवरती जास्त वेग त्यांनी प्राप्त केला नाहीये. स्विंग चेंडू मात्र करण्याचा तो प्रयत्न करतोय. अगदी कमी गतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळे पाहतो की वाटर थोडेसे मात्र त्या ठिकाणी आपल्याला बीट होताना पाहायला मिळत आहेत. परंतु निखिलनं मात्र चुकीची जागा निवडली. ऑफ स्टंपवरती चेंडूचा मारा आणि तो चेंडू मात्र खेचून मारण्याचा त्याने प्रयत्न ऑन साईडला केला आणि त्यामुळे पाहतो की जे अंतर त्याला कापायचं होतं ते अंतर तो कापू शकला नाहीये आणि ज्याप्रमाणे टायमिंग त्याला मात्र करायची होती ते टायमिंग तो करू शकला नाहीये आणि 10 धाबाचं योगदान देऊन तो माघारी परतला. न्यू बॅटर लेफ्टी जोगेंद्र भालेकर मैदानाच्या आतमध्ये जरूर आल्या परंतु या ठिकाणी पाहू शकाल जाणून बुजून चेंडूची छेडछाणी करण्याचा प्रयत्न जोगेंद्र भालेकरनं केलाय कारण ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर जाणारा चेंडू वाईटच्या स्वरूपात या ठिकाणी पहिली एक्स्ट्रा धाव पार्थ चंदननं मात्र आपल्या स्पेलमध्ये खर्च केली. त्यानंतर ऑन साईडला उडवला फटका हवेत पुन्हा 17 चेंडूच्या खाली. आज कॅचिंग लाजवाब पाहतोय टीम बोनकुडे संघाच्या माध्यमातून. जबरदस्त झेल आणि या फलंदाज त्या ठिकाणी फेल झालाय. जोगेंद्र भालेकर एकही धावेचा आपल्या टीमला तो योगदान देऊ शकला नाहीये. जसा तो मैदानाच्या आतमध्ये आला तसा तो मात्र माघारी चाललाय. कुठल्या प्रमाणात ताकदीचा वापर झाला नाही फक्त चेंडूला मात्र दिशा देण्याचा प्रयत्न आणि त्याचमुळे पाहतो की स्क्वेअर लेग कडे जबरदस्त कॅचिंग आणि लागणारा हा तिसरा धक्का आपण पाहतोय टीम आनंद अधिकारी फाउंडेशन या टीमला. एकूण संघाची धावसंख्या 28 28ला 3. पहिला फलंदाज शून्यावरती बाद झाला त्याच्यानंतर 27ला 2 आणि 28ला 3. नेक्स्ट बॅटर नवनाथ मुकणे इनेट नंबर 5. आता इथून या ठिकाणी नवनाथ आणि सूरजला एक चांगला पार्टनरशिपची गरज असेल
परंतु पार्थ चंदनचं मात्र इथे कौतुक करावं लागेल. जरूर त्याच्या आगीच एक आपण षटकार पाहिला, परंतु तो खचून गेला नाहीये. त्यानंतर 2 विकेट्स त्याच्या खात्यामध्ये आपण पाहिल्या आणि आतापर्यंत तिसरा षटकाचा खेळ मार्गस्थ आहे आणि तिन्ही षटकाचा आपण विचार केला तर मात्र नवीन नवीन गोलंदाजाचा मात्र या ठिकाणी कॅप्टन पार्थनं मात्र वापर केलाय. पहिला षटक पाहिला आपण मोहन दीक्षित हाताळला 8 धावा त्याने खर्च केला. दुसरा षटक विघ्नेश पाटीलचा पाहिला, त्याने खर्च केला होता एकूण 12 आणि तिसरा षटक पार्थ चंदनचा आपण पाहतोय. ओहो, बॅटची लिडिंग एज विकेट कीपर चेंडूच्या खाली पोहोचला होता आणि लगभग पार्थ चंदन सेलिब्रेशन करण्याच्या मूडमध्ये होता, परंतु स्वतःला त्यांनी कंट्रोल केलं. हा क्षण रिप्ले तुम्ही पाहू शकाल. लगभग नवनाथ मुकनेची विकेट्स हातात होती आणि शेवटच्या मोमेंटला ग्लोव्स मधून चेंडू मात्र अगदी खाली जमिनीवरती लँडिंग झालाय. पहिल्या चेंडूवरती जीवनदान नवनाथ मुकनेला, परंतु त्याच्यानंतर पुन्हा फटका हवेत. आता लॉंग ऑनचा शतरक्षक जवळपास मिड ऑन पर्यंत पोहोचला, पुन्हा झेल ड्रॉप. असं वाटलं की फिल्डरची जास्त प्रशंसा केली, कारण यापूर्वी जेवढे जेल उडाले तेवढे जेल पकडले, परंतु एकाच ओव्हरमध्ये बॅक टू बॅक 2 जेल त्याच खेळाडूच्या माध्यमातून ड्रॉप केले गेले. यालाच म्हणतात क्रिकेट अनिश्चितने भरला केलाय. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असणारा टीम भावाले बसकडे धावा जोडल्या एकूण 29. चला ड्रिंक्स ब्रेक आहे, लगेच आपण जायचं आहे. 2 मिनिटांचा ब्रेक असेल आणि त्यानंतर पुन्हा आपण खेळायला सुरुवात करू. चला लगेचच फिल्डिंग सेट करा. ड्रिंक्स ब्रेक नंतर पुन्हा एकदा सर्वांचं मी सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. लडक्या क्रीडा चाहत्यांचं ग्रामीण धमाका बिग बॅश 2026 मध्ये 3 ओव्हरचा खेळ आपण पाहिला. 3 ओव्हरमध्ये 29 धाबा जोडल्या गेल्या. अजूनही मात्र 3 ओव्हरचा खेळ शिल्लक आणि खेळपट्टीवरती सूरज केने आणि नवनाथ मुगणे जोडी आपण पाहतोय. येणाऱ्या बॅटरचा विचार केला तर अजूनही अमोल केनेसेनं बाकी आहे. सुजितला आपण पाहू शकाल विदेश संघामध्ये आज इन मध्ये आहे. बॅटिंग ऑर्डर फार खोलवरती आपण पाहतो आणि भावालिकाचे युवा उद्योजक कल्पेजी केणे हे सुद्धा मात्र या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपलं सुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. गोलंदाज चौथ्या षटकासाठी पाहू शकला या ठिकाणी विघ्नेश पाटीलला कंटिन्यू ठेवलाय. दुसऱ्या स्पेलमध्ये विघ्नेश पाटील वरती हल्ला इथे चढवला जाणार का? पहिलाच बॉल फटका हवेत आणि इथे मात्र पुन्हा नवनाथ मुगनेची विकेट धोक्यात. आता मिड विकेटला चूक होणार नाहीये. जबरदस्त कॅचिंग थिंग पाहतो की मिड विकेटला जितेच्या माध्यमातून सातत्याने झेल पकडले जात आहेत आणि मात्र नवनाथ सुद्धा मात्र माघारी परतलाय. बॅटचा फ्लो अगदी भरपूर उंच गेला आणि त्याच्यामुळे पाहतो की चेंडूला सुद्धा मात्र उंची जास्त मिळाली, अंतर कमी आणि त्यामुळे पाहतो की या मैदानाच्या आतमध्ये क्लीन कॅच. चौथा धक्का लागत असताना या ठिकाणी मुकणेच्या माध्यमातून एका धावेचं योगदान फक्त आपल्या संघाला तो देऊन माघारी परतला आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये सिक्सर किंग ऑफ भावाले सुजित मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आज पहिल्या सामन्यापासून पाहतो की दी क्वालिटी क्रिकेट सर्व संघाच्या वतीने आपण पाहिलं आणि क्वालिटी खेळ या स्पर्धेमध्ये आपण आज पूर्ण दिवसभर अनुभवला. टेनिस बॉल क्रिकेटमधील एकापेक्षा एक भलाडे संघ मात्र या स्पर्धेमध्ये खेळतायत आणि ज्यावेळी
भलाटे संघ एकमेकांच्या विरोधात लढत आहेत त्यावेळी मात्र सामना पाहण्याची प्रेक्षकांचे दृष्टिकोन वेगवेगळे असतात. परंतु पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी विघ्नेश पाटील आपल्या संघाला सफलता प्राप्त करून दिली आणि इथे मात्र कव्हरला चांगला ड्राईव्ह अगदी असता. कव्हरला चेंडू चालू वाडिश लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावतोय. तोपर्यंत सिंगल धाव आणि पहिल्या चेंडूवरती सिंगलनं आपल्या डाबाला सुरुवात करतोय सुजित जाधव. आल्याचा गजर आता मात्र पावतो या ठिकाणी बोनकुडे संघाच्या वतीनं त्यांचे जे भरपूर समर्थक आता मात्र अगदी मैदानाच्या चौफेर बाजूला पाहायला मिळत आहेत. कारण भरपूर मोठा प्रवास ते कापून या स्पर्धेमध्ये दाखल झाले आणि एक्झॅक्टली एक नवीन स्वप्न नवीन ध्येय आज अगदी त्याच्या डोळ्यासमोर आणि त्यामुळे पाहतो की बेस्ट वर्सेस बेस्ट क्रिकेट ते मात्र या ठिकाणी या स्पर्धेमध्ये देण्याचा प्रयत्न करत आहेत. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा ओहो चांगला चेंडू अगदी डोळ्यांच्या समोरून चेंडूला वळवलाय. हलकासा मूव होतो आणि सरळ चेंडू जात असताना विकेट किपरच्या हातामध्ये काय स्पेल पाहतो या ठिकाणी विघ्नेश पाटीलच्या माध्यमातून. पहिल्या स्पेलमध्ये आय थिंक 12 धावा त्यांनी खर्च केला होता विकेटचा कॉलम खाली. परंतु दुसऱ्या स्पेलमध्ये जबरदस्त सुरुवात पहिल्या चेंडूवरती सफलता त्यानंतर सिंगल आणि तिसरा बॉल डॉट जबरदस्त लाईन त्यांनी मेंटेन केली. मोठ्या फटक्यापासून फलंदाज रोखून ठेवलेला आहे. हो इथे फटका बनवण्याचा प्रयत्न सूरज केनीच्या वतीने केला गेलाय परंतु अगदी बॅटच्या टो एंडला चेंडू मात्र ब्रश झाला. प्रयत्न करतोय सूरज एक्झॅक्टली शॉट बनवण्याचा प्रयत्न करतोय. वारंवार मोठे फटके केल्याचा प्रयत्न करतोय परंतु आतापर्यंत हवी तशी कामगिरी त्याला करता आली नाहीये. कारण आतापर्यंत त्याचा खेळ पाहिलं तर 10 चेंडू त्यांनी एक्झॅक्टली फेस केले आणि 10 बॉलमध्ये त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 18 धावा निघाल्या. स्ट्राईक रेट त्याला मात्र इथून वाढवावा लागेल. अजून एक बाकपदार डिलिव्हरी पडल्यानंतर थोडसा आतमध्ये आलाय. जबरदस्त खेळ विघ्नेश पाटीलच्या वतीने पाहतोय. आतापर्यंत लिगली 5 बॉल त्याने हाताले फक्त 2च धावा बॅटच्या स्वरूपात खर्च केल्या. जबरदस्त इथे पलटवार टीम वायू 11 बोनकुडे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चांगला खेळ सध्या इथे साकारतायत. बॅटरला आता मात्र काहीतरी वेगळी रणनीती आखावी लागेल. वेगळ्या माइंडसेटनं मात्र या ठिकाणी खेळ त्यांना साकारावा लागेल. आणि इथे मात्र सरळ बॅटने 20 मध्ये स्टँडर्ड डिलिव्हर चेंडू सरळ चालला स्क्रीनच्या समोर. 6 धावांसाठी षटकार. पूर्णपणे ताकदीचा इथे वापर केला सुजित जाधवनं आणि चेंडूने सुद्धा मात्र एक्झॅक्टली हवाई सफर केलाय. सर्वात सुरक्षित जागा गोलंदाजाच्या पाठीमागे आणि ती जागा सुजित जाधवने निवडली. लॉंग ऑन होता लॉंग ऑफला सुद्धा मात्र फिल्डर तैनात परंतु दोघांना मात्र त्या ठिकाणी संधी मिळाली नाहीये. एवढा क्लीन शॉट मात्र त्या ठिकाणी सुजितच्या वतीने पाहिला आणि अखेर या ठिकाणी पाहू शकाल 4 ओव्हरचा खेळ संपन्न आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 37 धाबा फलक्यावरती पाहायला मिळतात. 37 लॉस ऑफ 4 विकेट्स. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि या 12 बॉलमध्ये किमान इथून जर 20-25 जरी धाबा जोडण्याचा जर प्रयत्न केला तर एक्झॅक्टली 7चा आकडा आपल्याला पाहायला मिळू शकेल आणि जर तो आकडा इथे उभारला तर इथे मात्र एक चांगला सामना करणारा रसिकांना मात्र पाहायला मिळू शकेल. एका बाजूला सूरज केने दुसऱ्या बाजूला सुजित जाधव आणि ज्या गतीने धाबा आता मात्र येत आहेत आणि त्या गतीने जर धाबा शेवटच्या क्षणापर्यंत येत राहिल्या तर 55-56 पर्यंत मात्र हा स्कोर जाऊ शकतोय. परंतु या ओव्हरमध्ये पार्थ चंद्रन कंटिन्यू आपण पाहतोय 5वा षटक. पहिल्या षटकामध्ये जबरदस्त कामगिरी 2 सफलता पार्थच्या खात्यामध्ये पाहिल्या. पुन्हा मात्र आपल्या संघाची त्यांनी जबाबदारी स्वीकारली. परंतु इथे या लाईन पाहावी लागेल. एक्झॅक्टली पंच आमच्याकडे वळत आहेत दोन्ही समांतर आणि व्हाईट बॉलने सुरुवात केली. पार्थ चंद्रन खूपच ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू योग्य निर्णय पंचाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय. ओ इथे मात्र खेचून मारलाय हवेत आणि वाऱ्याच्या झोकाने चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या पलीकडे. सूरज केनेच्या बॅटमधून निघणारा हा सिक्सर 1 डाऊनला आला 3ऱ्या क्रमांकावरती आणि या 3ऱ्या क्रमांक क्रिकेटच्या खेळामध्ये फार इम्पॉर्टंट असतो. संघाची परिस्थिती काय आहे सिच्युएशन काय आहे त्या अनुषंगाने मात्र खेळ करणं गरजेचं असतं आणि त्या क्रमांकावरती येत असताना सूरज केनेनं सुरुवातीला संयम बाळगला. आय थिंक डाबाला षटकारानं सुरुवात केली होती त्याच्यानंतर मात्र छोट्या बॅकलिपचा त्याने वापर केला आणि आता मात्र मोठे फटके खेळण्यासाठी तो प्रयत्न करतो आणि हा षटकार पार्थच्या अगेन्स्ट मात्र इथे आपण पाहतोय. फोर्टी 44 धाबा आणि असं वाटतं की इथून मोठे फटके आपल्याला कदाचित पाहायला मिळू शकतील. ज्याप्रमाणे सूरज पूर्णपणे सेट झालाय त्याला मात्र सुजित जाधव चांगली साथ देतोय आणि कोण कोणावरती करणार मात. पुन्हा मात्र स्टंपच्या अगदी बाहेर निघालाय. इथे मात्र बीट केलाय बॅटर सूरजला. निर्धावपणे चेंडूची सांगता वार आणि पलटवार असा खेळ सध्या दोन्ही टीमच्या वतीने पाहतोय. गोलंदाजी सुद्धा मात्र चांगल्या प्रमाणे क्वालिटी पाहतो आणि फलंदाज सुद्धा मात्र या ठिकाणी अधूनमधून एखादा मोठा फटका शोधतायत.
इथं मात्र पाहू शकाल अगदी बॉलर पास ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, कॉटन बॉलची शक्यता होती, परंतु रॉकेट झेल प्रयत्न जरूर होता पार्थ चंदनचा. एका हातामध्ये चेंडू एक्झॅक्टली त्याला कॅरी करायचं होतं, परंतु चेंडू हातातून निसटला आणि निघून गेला. आय थिंक लॉंग ऑनच्या फिल्डरकडे. तो परत सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. 45 स्विंग स्विंग अँड मिस पडल्यानंतर पूर्णपणे चेंडू अगदी बाहेरच्या दिशेने निघालाय. आणि हीच शैली पाहिली आपण या स्पर्धेमध्ये पार्थ चंदनची, कारण जास्तीत जास्त स्विंग चेंडूवरती तो भरोसा दाखवतोय आणि त्याचा स्वतःवरती विश्वास आहे. कॉन्क्रीटची खेळपट्टी आणि त्या कॉन्क्रीटवरती चेंडू वळवण्याची ताकद या गोलंदाजाकडे आपल्याला पाहायला मिळाली. परंतु इथे चुकीची लाईन, पुन्हा चेंडू ऑफ स्टंपच्या पलीकडे चाललाय. 1+1 एकूण 2 धाबा बोनसच्या रूपाने या ठिकाणी स्कोर कारमध्ये ऍड केल्या जातील आणि फलक्यामध्ये 47 धाबा पाहायला मिळतात. या ओव्हरचा आपण जर विचार केला तर अजूनही 2 चेंडूचा खेळ, म्हणजे अजूनही 8 बॉल शिल्लक आहेत या इनिंगचा विचार केला तर. आणि त्यामध्ये जर अशा प्रमाणे धावा येत राहिल्या तर मात्र स्कोर कार्ड जरूर मात्र पुढे जाऊ शकेल. सिंगलवरती आता मात्र या ठिकाणी दोन्ही बॅटर आता मात्र पूर्णपणे जोर लावतायत आणि तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती धाव इथे शोधावीच लागेल. सिंगल, डबल, तिहेरी, चौकार, षटकार, कारण तुम्हाला या ठिकाणी बोनकोडे संघाला मात्र एक चांगला टार्गेट सेट करायचा असेल तर इथून तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती धावा जोडणं फार गरजेचं. आणि तो प्रयत्न करतायत. स्टँड अँड डिलिव्हर, व्हॉट अ शॉट. अगदी मान्यवर कक्षाच्या डोक्यापर्यंत चेंडू फ्लाय झालाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. पहिला स्पेल पार्थ चंदननं चांगल्या प्रमाणात हाताळला होता, फक्त 9 धावा खर्च केला होता. परंतु या दुसऱ्या स्पेलमध्ये त्याच्या अगेन्स्ट पाहिले आपण 2 षटकार आणि या ओव्हरमध्ये तब्बल सूरज आणि मात्र सुजितनं तब्बल 17 धाबा जोडल्या. यालाच म्हणतात पलटवार. हा स्ट्रोक पहा आणि उगाच नाही या खेळाडूला सिक्सर किंग ऑफ भावाली म्हणत. काय जबरदस्त मात्र ताकदीचा पुरेपूर त्याने वापर केला आणि लॉंग ऑफची सीमारेषा सहजपणे त्याने मात्र क्लिअर केली. आणि षटकाराच्या माध्यमातून पाहू शकला 50चा आकडा जो आहे तो मात्र या ठिकाणी ओलांडला. 54 धाबा फलक्यावरती. अजूनही शेवटचे 6 बॉल शिल्लक. यानंतर चालू सामन्यातील विजेता संघ आजच्या दिवसातील शेवटच्या लढतीमध्ये टीम वडूनगर संघाच्या अगेन्स्ट खेळणार आहे. कोण असेल तो संघ, बोनकोडे की भावाली ब की बोनकोडे. परंतु हा सामना रंगतदार स्थितीमध्ये जाईल, त्यात काही शंका नाहीये. फलक्यावरती 54 लागल्या गेल्या. अजूनही 6 बॉल शिल्लक आणि शेवटचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज ऋतिक म्हात्रे चा वापर केला जातोय. आज म्हात्रेची छाप तो मात्र इथे सोडणार का, की या शेवटच्या ओव्हरमध्ये सूरज केने अजून काही मोठे फटके खेळण्याचा तो प्रयत्न करणार. 14 बॉल 26 वरती खेळतो आणि सुजित 13 वरती खेळतोय. 5 बॉल त्याने फेस केलेले आहेत. पहिला बॉल यॉर्करचा प्रयत्न लो फुल टॉस वरती ऑन ड्राईव्ह लॉंग ऑनचा फिल्डर. थोडीशी मिस्टेक घडली गेली, परंतु सिंगलच धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली. स्वतःवरती थोडासा नाराज खेळाडू कक्षामध्ये सुद्धा मात्र काय मेसेज देण्याचा प्रयत्न करतायत. परंतु एका बाजूला सुजितचा खेळ पाहिला तर तोच चांगला खेळतोय. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार निघाले आणि इथे मात्र या शेवटच्या 5 बॉलमध्ये एखादा मोठा फटका त्याच्या बॅटमधून येणार का, आणि तीच अपेक्षा लागलेली आहे टीम आनंद अधिकारी फाउंडेशन जय बजरंग स्पोर्ट भावाले बस संघाला. ऋतिक पुन्हा एकदा कडक शॉट ऑन साइडला उडवलाय आणि चेंडू चाला मिड विकेटच्या पलीकडे. जसा चेंडू बॅटमधून निघाला टाळ्यांचा गजर पाहायला मिळतोय, कारण कॉन्फिडन्स होता सुजितचा त्या फटक्यावरती. लिहिल्या 6 धावा कोरल्या होत्या आणि या षटकाराने धाव संख्या आता मात्र उंच भरारी घेत असताना 61 बॅक टू बॅक हा दुसरा सिक्सर. तब्बल 3 षटकार आले. 6 बॉलचा तरी खेळ साकारला आणि 6 बॉलमध्ये 3 षटकार. अगदी मोठ्या फटक्यामध्ये डील करतोय सुजित जाधव नाबाद जीत आणि या सुजित चांगली कामगिरी करतोय. 61 धाबा 61 लॉस ऑफ 4 विकेट्स. चर्चा सुरू होती की 60-65 पर्यंत जर आकडा इथे पोहोचला गेला तर मात्र मॅच चांगल्या प्रमाणे किनारे सिंगना पाहायला मिळू शकेल आणि त्याच दिशेने आता मात्र धाव फलक वाटचाल करतोय. कारण अजूनही मात्र या डाबाचा आपण विचार केला तर 4 बॉल शिल्लक आणि 4 बॉलमध्ये जर अशा प्रमाणे धावा जर जोडल्या गेल्या तर कदाचित 70चा सुद्धा मात्र आकडा या ठिकाणी ओलांडू शकतात. कारण क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये भविष्यवाणी करणं मूर्खपणा आहे आणि जेव्हा जेव्हा भविष्यवाणी केल्या गेल्या तेव्हा त्या भविष्यवाणी मूर्खपणा ठरल्या गेल्या. नेक्स्ट बॉल ऋतिक म्हात्रे
पूर्ण विकेट मारा करतोय. पहिल्या 2 बॉलमध्ये 7 धावा त्यांनी खर्च केला. थोडासा स्टेपमध्ये चुकलाय. स्टेपमध्ये चुकलाय की प्रेशर आहे. प्रेशर आहे की धडपण आहे. कारण गोलंदाज कितीही मोठा असो तर त्याच्या अगेन्स्ट एखाद दुसरा मोठा फटका आला तर मात्र आय थिंक तो दडपणामध्ये येत असतो. परंतु इथे जो प्रेशरला जुगाडेल तोच खेळाडू चांगला परफॉर्मन्स एखाद्या स्पर्धेमध्ये करू शकतोय. ऋतिकवरती भरोसा आहे. त्याच्यावरती विश्वास आहे. आणि या विश्वासानं मात्र हा चेंडू त्याने हाताळलाय. अगदी स्लाइस करण्याचा प्रयत्न केला गेला. लाऊड अपील कॉर्नबॅटसाठी परंतु पंच सहमत नाहीयेत. परंतु आता मात्र पाहू शकला आणखी टीव्ही पंचांची मदत आय थिंक सर कॉर्नबॅटसाठी व्हाईटसाठी येस ओके. चला टीव्ही पंच लगेचच आपण कंट्रोल रूम मध्ये या चेक करायचं आपण. ऑफिशियल पंचाने तर मात्र या ठिकाणी डॉट बॉल घोषित केलाय परंतु बॅटिंग करणाऱ्या संघाने मात्र या ठिकाणी DRS ची मागणी केलेली आहे. जरूर चेक केलं जाईल कारण इथून प्रत्येक बॉल आणि प्रत्येक धाव दोन्ही टीमसाठी महत्वपूर्ण आहे आणि त्या अनुषंगाने मात्र जो रिव्ह्यू आहे टीम वायू 11 बोरकुडे संघाकडे जो रिव्ह्यू आहे बाबाली बस संघाकडे त्याचा इथे मात्र वापर करतायत. इट्स फेअर बॉल लिगल बॉल डॉट बॉल. एकही धाव मात्र या चेंडूवरती आली नाहीये. धावसंख्या स्थिर 61. 4 गाड्यांच्या मोबदल्यात शेवटचे 3 बॉल शिल्लक. सुजित ऑन स्ट्राईक आणि इथे मात्र त्याची विकेट डोक्यात. बादची लिडिंग घ्यायची आणि चेंडू हवेत आणि चेंडूचे खाली विकेट किपर पोचलाय. कुठल्या प्रमाणात चुकी करत नाहीये आणि झेलबादच्या स्वरूपात अजून एक धक्का लागत असताना टीम आनंद अधिकारी फाउंडेशन टीम जय बजरंग स्पोर्ट भावाली बस संघाला धक्का क्रमांक 5. न्यू बॅटर वेदांत गुलवी आलाय. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 61 धाव संख्येवरती 5वा धक्का इथे लागलाय. 5वा गडी इथे मात्र गमावला आणि ऋतिक मात्रेनं चांगल्या प्रमाणात मात्र कमबॅक केलाय. षटकारानंतर जबरदस्त लाईन. षटकारानंतर निर्धावाची एक चेंडूची सांगता पाहिली. त्याच्यानंतर विकेट सुद्धा मात्र त्यांनी आपल्या संघाला प्राप्त करून दिली. आणि तर मात्र वेदांत गुलवीकडे 2 चेंडू शिल्लक. पहिलाच बॉल खोदून काढलाय. चेंडू चालला अगदी जमिनीवरती रेंगाळत लॉंग ऑनकडे. सिंगल धाव मात्र पूर्ण केली गेली. सिंगल वरती त्याला मात्र समाधानी राहावं लागेल. आणि त्या शेवटचा बॉल फेस करतोय सूरज केने की शेवटच्या चेंडूचा तो मात्र इथे फेस काढणार का. सर्वांच्या नजरा त्याच्याकडे लागलेल्या आहेत. 1 डाऊनला आलाय. आतापर्यंत पाहिलं तर तब्बल 15 चेंडू त्याने फेस केलेले आहेत. 27 धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या. परंतु शेवटचा बॉल फेस करतोय या पहिल्या डाबातील. ओहो हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल कारण पंच आमच्याकडे वळतात. वाईटच्या स्वरूपात या ठिकाणी गोलंदाजाला दंडित केलेलं आहे. त्या फलकावरती आकडा आपण जर पाहिला तर 63 लागलाय. 63. थोडस अगदी बॅटरच्या दूर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला होता ऋतिक म्हात्रेनं परंतु खूपच अगदी दूर ठेवला आणि त्यामुळे हा चेंडू त्याला मात्र पुन्हा टाकावा लागेल. काय सस्पेन्स असेल या शेवटच्या चेंडूचा विचार केला तर. ओहो फटका तर चांगला गॅप मध्ये शोधलाय आणि खऱ्या अर्थाने फक्त ऑनसाईडला डीप मध्ये 3 छत्रशके होते आणि त्याच्यामुळे गॅप फार मोठा होता आणि चेंडू सरळ त्याच गॅप मधून बाउंड्री लाईनच्या पलीकडे चाललाय. 4 धाबांसाठी आणि या चौकोनाच्या सह्याने फलक्यावरती धाबा लागल्या गेल्या 67 आणि विजयासाठी या लक्ष समोर असेल टीम वायू 11 बोनकुडे संघासमोर 68 धाबांचं आणि त्या धाबांचा पाठलाग आता मात्र कशा रीतीने केला जाणार. हा ऍक्शन रिप्ले पहा. क्लासिकल फटका ऑन साईडला अगदी स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्यांतरून चेंडूला बाहेर काढलाय आणि मात्र इथे अंत मात्र पाहिला तर इथे गोड केलाय कारण डाबाच्या पहिल्या चेंडूवरती सूरजच्या बॅटमधून षटकार आला आणि डाबाच्या समाप्तीच्या शेवटच्या चेंडूवरती त्याच्या बॅटमधून चौकार आलाय. म्हणजे सुरुवात सुद्धा त्याची गोड होती आणि अंत सुद्धा मात्र त्यांनी गोड केलाय. 16 बॉल त्यांनी फेस केले. 31 धाबांवरती तो नाबाद राहिला आणि त्या मात्र लक्ष 68 धाबांचं इथे कशा रीतीने कंप्लीट होणार हे आता मात्र ऐकवण्यासाठी कॉम्बॉक्स मध्ये सज्ज होतील आमचे सहकारी समालोचक मिस्टर IPL कुणालजी दाते सर. थँक्यू सो मच.
चला आता लगेच सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची. धन्यवाद योगी पाटील यांचा आवाज तुम्ही ऐकलात कॉमेंट्री बॉक्समधून. स्वागत आहे सगळ्यांचंच. ग्रामीण धमाका क्वालिफायर्स सध्या रंगताना दिसत आहेत आणि आज देखील 2 संघ क्वालिफाय होणार आहेत सुपर 8 मध्ये. तिथून 4 संघ पुढे जातील मेन स्पर्धेमध्ये. 17 पासून 22 तारखेपर्यंत याच मैदानावर वरुण एस पाटील फाउंडेशन कोनगाव ग्रामस्थ मंडळ यांच्या माध्यमातून त्या स्पर्धेचं आयोजन केलं जाईल. 13 लाख रुपयाचं पारितोषिक आहे. चला आता बॅटिंग करणारी टीम बोनकोडे सलामीचे फलंदाज मैदानामध्ये पाठवा. पहिला बॉल टाकल्या टीम जय बजरंग भावाळे तुमचा टायमर सेट होईल आणि तुम्हाला बरोबर 30 मिनिटांमध्ये डाव कंप्लीट करायचा आहे, कारण याच्यानंतर एक मॅच आम्हाला कव्हर करायची आहे. कुठल्याही परिस्थितीत ती मॅच आजच होईल. चला ओपनिंग बॅटर पार्थ लगेच पाठवा. जितेश राऊत आणि पार्थ चंदन ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते टीम वायू 11 बोनकोडेकडून. 6 ओव्हरच्या मॅचमध्ये टार्गेट सेट झाल्याने ते टार्गेट आहे 68. 68 धावा करायचे आहेत या मॅचमध्ये जिंकण्यासाठी वायू 11 बोनकोडेला. ग्रामीण धमाका बिग बॅश लीगचा एक वेगळा फॉर्मॅट 6 ओव्हरच्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि ज्यावेळेला मेन स्पर्धा येईल त्यावेळेला कदाचित तुम्हाला 7 ओव्हरच्या मॅचेस देखील पाहायला मिळू शकतात ग्रामीण धमाका बिग बॅश लीगमध्ये. म्हणजे आत्तापासून तुम्ही तयारी करा. तर मागच्याही वर्षी ज्यावेळेला ग्रामीण धमाका बिग बॅश लीग झाली होती त्यावेळेला एक षटक हे टेप बॉल ओव्हरचं होतं. 7 ओव्हर त्याही वेळेला होत्या आणि ज्यावेळेला 17 तारखेपासून स्पर्धा सुरू होईल त्याही वेळेला कदाचित 7 ओव्हर असू शकतात. त्याचं कन्फर्मेशन लगेचच देऊ. परंतु 25 तारखेला आपण या स्पर्धेमध्ये मेन जी स्पर्धा आहे 17 तारखेला जी सुरू होईल त्याचा ड्रॉ देखील करणार आहोत. म्हणजे जे संघ क्वालिफाय होणार आहेत 4 आणि जे मागचे 12 असे टोटल 16 टीमचा ड्रॉ 25 तारखेला याच ग्राउंडवर याच मैदानात याच स्टेजवर केला जाईल संध्याकाळी. त्याच्यामुळे तुम्हाला 25 तारखेपासूनच सगळे कन्फर्मेशन मिळतील ग्रामीण धमाका बिग बॅश लीगच्या. 17 तारखेला कोणाचे राऊंड आहेत, 18 तारखेला कोणाचे राऊंड आहेत, 19, 20, 21 आणि 22 तारखेला फायनल असेल. प्रेक्षकांसाठी देखील विशेष पुरस्कार याही वर्षी ग्रामीण धमाका बिग बॅश लीगमध्ये असणार आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने प्रेक्षक मायबापांनी यायचं आहे या क्रीडांगणावर स्पर्धा पाहण्यासाठी, कारण तुमच्यासाठी देखील मागच्या वर्षीप्रमाणे याही वर्षी भरपूर पारितोषिक आम्ही ठेवणार आहोत. चला अंपायरचा इशारा येतोय मॅचला सुरुवात. पहिला बॉल टाकल्या टायमर सेट केला जाईल. गोलंदाज सज्ज होतोय नवनाथ मुकणे. पहिला बॉल 4 वाजून 12 मिनिटं झालेले आहेत. पहिला बॉल लॅप स्वीप मारलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवर झाडू शॉट आणि येतोय चौकार. चांगलं टायमिंग. पहिलाच बॉल हँड अँड आय कॉर्डिनेशन त्याच्यावर आणि काय लॅप स्वीप मारलाय. कडक शॉट. सगळ्या बॉलला पाठवलंय त्यांनी. लॉंग लेगच्या दिशेने 4 धावा मिळत आहेत. जितेश राऊत TDPL मध्ये चांगल्या फॉर्ममध्ये होता जितेश. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग चांगली गेली या खेळाडूसाठी. बॅटिंग चांगली केली आहे. ग्रामीण गटामध्ये देखील चांगलं क्रिकेट खेळत आला गेले कित्येक वर्ष बोनकोड 11 या टीमसाठी. सुरुवात त्याने नवनाथच्या विरुद्ध चौकाराने केली आहे. नवनाथ राऊंड विकेट. आता मात्र समोर फटका सजवलाय. फिल्डर आहे. प्रयत्न सुरू. झेल टिपला गेलाय. बॉडी बॅलन्स चांगलं होतं. लॉंग ऑनला वेदांच्या माध्यमातून फलंदाज जितेश बॅक टू द पॅव्हिलियन. पहिली विकेट गारद जितेश राऊत परतलाय. बोनकोडे 11 वायू 11 ला हा पहिला धक्का आहे आणि मोठी विकेट पहिल्याच ओव्हरमध्ये नवनाथ मुकणेकडून. कारण पार्थ चंदन मैदानामध्ये खेळतोय. जितेश राऊतने पहिल्याच बॉलवर चौकार मारला. त्याच्यानंतर तो परतलाय. नवीन फलंदाज विनीत दळवी आता फलंदाजीसाठी. विनीत दळवी आला आता फलंदाजीसाठी. चला एक बॅट्समन आउट झाल्यानंतर बॅटर लगेच दुसऱ्या मैदानामध्ये पाठवायचा आहे. 4 रन 1 फलंदाज बाद. सो विनीत दळवी आता फलंदाजीसाठी सज्ज झालाय. 4 धावा फलकावर आहेत. 1 फलंदाज बाद आहे. टार्गेट 68चा आहे. चॅलेंजिंग स्कोर निर्माण केलाय. आज लवकर आउट झाला योगेश भालेकर, परंतु मैदानामध्ये सूरज केने टिकून खेळला. त्याने 31 धावांची खेळी दाखवली आणि म्हणूनच धावसंख्या उभारली गेली.
शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्क नाहीये, जागेवरूनच उडवायचा होता. कव्हर्सला बॉल बीट केले विनीत दळवीला. हा डॉट बॉल येतोय. पहिलाच बॉल फेस करत असताना डॉट बॉल. गोलंदाज नवनाथ मुकणे राऊंड विकेटने चांगली गोलंदाजी नेहमीच करतो. आणि तेच योगेश भालेकरच्या बाबतीत देखील तुम्हाला पाहायला मिळेल, ज्यावेळेला तो राईटी बॅटरच्या अगेन्स्ट गोलंदाजी करेल. हा बॉल वाईड यॉर्करचा प्रयत्न आता सोडून दिलाय. पंचांचा इशारा जास्त बाहेर. वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मिळते. टीमची धावसंख्या 5. षटक क्रमांक सध्या प्रगतीपथावर पहिलं. पॉवर प्लेच्या दरम्यान 2 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर. एक काऊ कॉर्नर सेट केलाय डीपमध्ये आणि एक वाईडिश लॉंग ऑफ आहे. पॉईंट 30 सर्कलच्या आतमध्ये. शॉर्ट कव्हर 30 सर्कलच्या आतमध्ये. कव्हर पॉईंट. शॉर्ट फाईन, शॉर्ट थर्ड आणि शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. समोर उडवलाय बॉल. चांगलं टायमिंग. भव्य षटकार. सो बाउंड्री झालेल्या आहेत या ओव्हरच्या दरम्यान. ओह, आणखीन एक धमाका. बैठक. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेटला 6 धावांसाठी षटकार. पहिलं षटक तुफानी गेलं. बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी पहिल्याच ओव्हरमध्ये धावा आलेल्या आहेत. स्कोर बोर्डवर 22. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा. 68च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता. मैदानामध्ये गेला विनीत दळवी आणि विनीत दळवीने 6-4-6 असा खेळ दाखवलाय मागच्या 3 बॉलवर. योगेश भालेकरला लगेच यावं लागेल आता गोलंदाजीसाठी, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये 22 धावा आलेल्या आहेत. वायू 11 बोनकोडे या टीमच्या खात्यामध्ये स्वप्नील नाईक यांचा संघ आहे. वायू 11 बोनकोडे. आणि दुसऱ्या बाजूला आनंद अधिकारी फाउंडेशन जय बजरंग भावाळे बी अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. तर सुरुवात धडाक्यात वायू 11ची. मॅचमध्ये 22 धावा, 68च्या लक्ष्याचा पाठलाग. जरी जितेश राऊत आऊट झाला सेकंड बॉललाच, त्याच्यानंतर ते कमबॅक पाहायला मिळालंय. सेकंड ओव्हरमध्ये भालेकर गोलंदाजीसाठी सज्ज. 4-12ला बॉल पडला योगेश भालेकर. 4-18 झालेले आहेत. 6 मिनिटं झालेले आहेत पहिल्या ओव्हरसाठी. त्यामुळे 25 मिनिटं आहेत तुमच्यासाठी 5 ओव्हरसाठी. लक्षात घ्या, प्रत्येक ओव्हर नंतर तुम्हाला ती माहिती दिली जाईल. योगेश भालेकर राऊंड विकेट. बॅकफुटला जात असताना कट केलाय पॉइंटच्या डोक्यावरून. बॉल मागे 2 फिल्डर धावतायत. एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. पार्थला, कॅप्टनला. टीमची धावसंख्या 23. एकेरी दुहेरी धावा देखील महत्वाच्या ठरणार आहेत वायू 11 साठी. पहिल्याच ओव्हरमध्ये 22 आले आहेत, त्याच्यामुळे योगेश भालेकरचे हे षटक तेवढंच महत्वाचं ठरेल. तो ब्रेक थ्रू देईल का, आणि त्यातल्या त्यात किफायतशीर गोलंदाजी करावी लागेल जर तुम्हाला या मॅचमध्ये कमबॅक करायचं आहे. 68 धावा वाचवायचे आहेत. हा बॉल जास्त बाहेर निघतोय. पंचांचा इशारा वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मिळते. टीमची धावसंख्या 24. सेकंड ओव्हरचा खेळ सध्या सुरू आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये 22 धावांचा तडाखा बसलाय. त्याच्यामध्ये विनीत दळवी सुसाट सुटला. अप्रतिम फलंदाजी.
हा कटर आहे आणि ते मात्र फलंदाजाला बाद घोषित करण्यात आलंय पंचांच्या माध्यमातून. आउट. बॅटची कडा घेतली आणि इथे मात्र जावं लागेल. विकेट आली आहे. फलंदाज विनीत दळवी बॅक टू द पॅव्हिलियन. आणि हीच खासियत आहे भालेकरची. मी म्हटलं होतं कटर टाकतो, चांगले टाकतो, राऊंड विकेट टाकतो आणि हा कमी गतीने टाकलेला त्याचा कटर होता. तसा पडला, बाहेर निघाला. बॅटची कडा घेतली आणि विकेट किपरने हा झेल टिपलाय. विनीत दळवी परतलाय. विनीत दळवीने त्याच्या अगोदर 3 मोठे फटके मारले. एक पहिल्या बॉलवर षटकार, चौकार, मग षटकार, पहिला डॉट होता. परशु साठे आता फलंदाजीसाठी नवीन फलंदाज. सो परशु साठे आता फलंदाजीसाठी आलाय. नवीन फलंदाज. टीमची धावसंख्या 24. मालेकरचे हे षटक सगळ्यात महत्वाचं षटक ठरणार आहे, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 22 धावा आल्या, मग कमबॅक झाला. आज बॉबी बोयरने देखील खूप चांगली गोलंदाजी केली या ग्राउंडवर. मग अशी आपण एक फायपर पाहिला, हॅट्रिक पाहिली धुमाळेची, धीरज धुमाळेची हॅट्रिक, फायपर. 6 धावा देऊन त्याने 5 विकेट घेतले होते मागच्या मॅचमध्ये. नवीन फलंदाज मैदानामध्ये खेळण्यासाठी तयार आहे परशु साठे. धावा झालेल्या 24-24. 2 फलंदाज बाद. ओव्हर नंबर 2चा काही सध्या प्रगतीपथावर. परशु साठे तयार. भालेकरच्या विरुद्ध बरोबर टॅप केलाय. पॉइंट रिजन मध्ये नाही मिळणार धाव. डॉट बॉल. धावा आहे 24. पहिल्या ओव्हरमध्ये 22 आल्या होत्या, त्याच्यानंतर शांत ठेवलंय. आतापर्यंत या ओव्हरमध्ये 2 धावा, 1 वाईड बॉल, 1 सिंगल. 3 बॉलचा खेळ संपलाय. परशु साठे परत एक वेळा तयार. योगेश भालेकरच्या समोर. समोर फोर्स केलाय. विकेट, इथे देखील विकेट मिळू शकते. फिल्डर धावतायत मागच्या बाजूला. वड कॅच. चांगला झेल वेदांतने टिपलाय. मागे धावत जात असताना हा झेल इथे संपन्न होतोय. आणखीन एक विकेट गमावली आहे वायू इलेव्हन बोनकोडे टीमने. पहिल्याच ओव्हरमध्ये 22 धावा केल्या आणि त्याच्यानंतर प्रेशरमध्ये सध्या वायू इलेव्हन बोनकोडे. कॅप्टन अजूनही खेळतोय मैदानामध्ये पारचंदन, परंतु याच्या अगोदर विनीत दळवी आणि आता परशु साठे 2 फलंदाज लवकर बाद झालेत बोनकोडे टीमचे. चला लगेच दुसरा बॅटर मैदानामध्ये पाठवा, कारण वेळ सगळ्यांसाठी समान आहे. एक मॅच अजून कव्हर करायची आहे. न्यू बॅटर अब्रार बलोच फलंदाजीसाठी दाखल होईल. सो 4 बॉल आतापर्यंत टाकून झालेत. धावा झाल्या 24-24. 3 फलंदाज बाद. पहिल्याच ओव्हरमध्ये 22 धावा आल्या होत्या, परंतु त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर प्रेशरमध्ये वायू इलेव्हन बोनकोडे हा संघ पाहायला मिळतो या मॅचच्या दरम्यान. त्याचं कारण आहे विकेट घेतलेले आहेत. वालेकरने या ओव्हरमध्ये 2 धक्के दिलेत, त्यामुळे प्रेशरमध्ये आहे सध्या तरी वायू इलेव्हन बोनकोडे. पुढचा बॉल योगेश भालेकरचा. चांगला ड्राईव्ह इथे पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हर मध्ये निघतोय बॉल. डीप मध्ये फिल्डर आहे. एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 25. 25 धावा. लास्ट बॉल या ओव्हरचा शिल्लक. कॅप्टन इथे समोर खेळत असताना पारचंदन, गोलंदाज योगेश भालेकर. पॉवर प्लेचं हे षटक आहे. शांत ठेवले. पॉवर प्ले मध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात या ओव्हरमध्ये. नवनाथ मुगरेच्या ओव्हरमध्ये आल्या होत्या धावा 22. टोटल 25. शेवटचा बॉल थोडासा पुढे टाकला. यॉर्करचा प्रयत्न होता. एक सिंगल तिथे घेतली आहे. ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपला. 13ची सरासरी. टीम वायू बोनकोडे धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर 26-26. 2 ओव्हर टाकण्यासाठी टीम भावाळे 12 मिनिटं घेण्यात आलेली आहे. 4 वाजून 24 मिनिटं झालेली आहेत.
4-12 सामना सुरू झाला होता. सेकंड इनिंग 12 मिनिटं झालेले आहेत. परत एक वेळा माहिती देतोय. 25 मिनिटामध्ये 5 ओव्हर टाकायचे आहेत. आता पुढच्या 13 मिनिटामध्ये तुम्हाला 3 ओव्हर टाकायचे आहेत. त्यामुळे बरोबर कॅल्क्युलेशन करून खेळा. परत एक वेळा गोलंदाजीसाठी नवनाथ मुकणे आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये त्या 22 धावा दिल्या होत्या तरी देखील तो कॉन्फिडन्स, कॅप्टनने त्याच्यावर तो विश्वास दाखवलाय. त्या विश्वासावर तो खरा उतरतोय का? त्यांना 7 मॅच कव्हर करायचे होते, त्याच्यामुळे वेळेच्या देखील मर्यादा आहेत. त्याच्यामुळे वारंवार तुम्हाला ही सक्ती केली जाते. त्याच्याबद्दल नक्की दिलगिरी. चॉप करण्याचा प्रयत्न, शेवटच्या क्षणाला बॅट थोडीशी खाली आणली, एक सिंगल तिथे कंप्लीट केली आहे पारचंदनने. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर आतापर्यंत 27. 68च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 68 टू विन आहे. 27 धावा झालेल्या आहेत. उलटा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, डॉट बॉल अब्रार बलोचच्या अगेन्स्ट. 22 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 22 बॉलमध्ये 41 धावा करायच्यात. 41 फ्रॉम 22. 22 बॉल 41. नवनाथ मुकणेने या ओव्हरमध्ये थोडंसं कमबॅक केलंय. मागच्या 2 बॉलवर फक्त एकच धाव. समोर अब्रार. फुलर लेनचा बॉल होता. खूपच चांगला स्क्वेअर ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. कापलं या बॉलला. तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल. चांगली फिल्डिंग, बॅकवर्ड ऑफ पॉइंट. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. धावा झालेल्या 28. 28. 40 धावांची गरज आहे आता. 21 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 21 बॉल 40 रन. 21 बॉल 40 रन. 21 बॉल 40 धावाचं समीकरण. परत एक वेळा नवनाथ मुकणे तयार. राऊंड विकेट पारसाठी. फुलरलेनचा बॉल होता. हलक्या हाताने टॅप केलाय. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली जाईल. 5 सेन्सिबल क्रिकेट खेळतोय. सिंगल डबल घेतोय. त्याला माहिती आहे सामन्याचं महत्व काय. 39 करायचे आहेत. 20 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 20 गेंदे 39 रन. 39 फ्रॉम 20. महत्वाचा सामना दोन्ही टीमच्यासाठी. याच्या अगोदर वडूनवगर संघ जिंकलाय. त्याच्या कॅप्टनने स्टेजवर यायचंय 4 ओव्हर नंतर. स्वीप केलाय. बॉल हवेत आहे. फॉलिंग स्वीपचा फटका. डीप मध्ये फिल्डर तैनात आहे. त्याने तो झेललाय. अब्रार बलोच आउट. चौथी विकेट गारत. वायू इलेव्हन बोनकोडे टीमला आणखीन एक धक्का. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये जाईल. विघ्नेश पाटील. अब्रार बलोचची देखील विकेट पडली आहे. पारचंदन अजूनही खेळतोय. त्याला माहिती आहे एक षटक भालेकरचं देखील येईल. परंतु तो दबाव बनवलाय नवनाथ मुकणेने याच ओव्हरमध्ये. या ओव्हरमध्ये त्या धावा आलेल्या नाहीयेत. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फॉलिंग स्वीप आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक चांगला झेल टिपण्यात आलाय. नवीन बॅटर विघ्नेश. 19 बॉल आणि 39 धावांची गरज आहे. 39 फ्रॉम 19. लास्ट बॉल या ओव्हरचा. आणखीन एक डॉट बॉल ओव्हरची होते समाप्ती. आणि आता घड्याळात वाजले 4:28. 12ला सुरू झाली होती. 16 मिनिटांमध्ये 3 ओव्हर टाकले. 2 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक आहे.
योगेश बालेकर आता गोलंदाजीसाठी सज्ज. 2 मिनिटाचा ब्रेक जो देण्यात आला होता आता 4:30 झालेले आहेत. 16 मिनिटं तुम्ही त्याच्या अगोदर घेतलेली आहेत 3 ओव्हरला. 9 मिनिटामध्ये तुम्हाला आता 2 ओव्हर टाकायचे आहेत. पहिल्या बॉलवर सिंगल. धावा झालेल्या आहेत आतापर्यंत स्कोर बोर्डवर 30. शफलवरून खेळलाय, बॉलवर चांगला प्रहार केलाय, पिकअप शॉट. यावेळेला रीच मध्ये होता हा बॉल आणि विघ्नेशच्या बॅट मधून येतोय षटकार. 6 धावा. 32 धावांची गरज आहे आता. चांगलं टायमिंग, चांगला फटका ते पाहायला मिळतोय आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्येला आकार येतोय. विघ्नेश देखील बॅटिंग करतोय. एक चांगला ऑलराऊंडर आहे टीमचा पारचंदनच्या बरोबरीने. बालेकर पुढचा बॉल घेऊन वेगाने टाकलाय, क्लीन बोल्ड अराउंड द लेग. परत तोच प्रयत्न होता आणि हे माहित होतं भालेकरला हेच करणार आहे बॅटर. बरोबर स्टंपवर बॉल टाकलाय, परफेक्ट यॉर्कर. आणि भालेकर जास्त सेलिब्रेट कधीच करत नसतो कुठली विकेट. त्याला माहिती आहे गोलंदाजी करत असताना सुनील नारायण सारखा खेळाडू जास्त सेलिब्रेशन नसतं, फक्त बॉल घेईल परत गोलंदाजी करण्यासाठी जाईल. विकेट मिळाली आहे. विघ्नेश परतलाय, नवीन फलंदाज स्वप्नील फलंदाजीसाठी. टीमची धावसंख्या 36. 5 फलंदाज बाद. जो बॅटर येतोय मोठे फटके मारतोय आउट होतोय. 32 धावांची गरज आहे. 15 बॉल 32, 15 गेंदे 32 रन. मॅच जास्त तशी पाहिली तर दूर नाहीये, परंतु बालेकरचे हे जे 3 बॉल आहेत हे महत्वाचे आहेत. या 3 बॉलवर जर एक मोठा फटका आला तर मॅच आटोक्यात आहे. या 3 बॉलवर जर विकेट आणली भालेकरने तर सामना कठीण आहे. मग बोनकुडे संघ पिछाडीवर जाईल, परंतु पारचंदन जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत सामना बोनकुडे इलेव्हनचा आहे, वायू इलेव्हन या संघाचा आहे. कारण पार्थ जर चांगला खेळला तर हा सामना जिंकून देऊ शकतो एका हाती. लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव त्याच्याकडे चांगला आहे. स्वप्नील तयार. फलंदाजीसाठी 15 बॉल, 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 15 बॉलमध्ये 32 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये योगेश बालेकर पुढचा बॉल घेऊन राऊंड द विकेट. स्वप्नीलसाठी शॉर्ट बॉलचा वापर, हलकासा कटर, सरळ बॉल गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 14 बॉलमध्ये 32 धावांची गरज आहे. प्रत्येक खेळाडू मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये आउट झालेले आहेत. भालेकर तयार. पुढचा बॉल घेऊन कटर, लेग कटर, सरळ बॉल विकेट कीपरच्या हातात. डॉट. लास्ट बॉल. 13 बॉल 32 धावांची गरज. भालेकरच्या षटकाने पूर्णपणे मॅच मध्ये आणलंय टीम भावाळेला. आनंद अधिकारी फाउंडेशन जय बजरंग भावाळे बी सध्या मैदानामध्ये खेळत असताना वायू इलेव्हन बोनकोडेच्या विरुद्ध. शेवटच्या बॉलवर देखील तो कटरचा वापर केलाय. आणखीन एक डॉट बॉल. ओव्हरची होते समाप्ती. म्हणजेच आता इथे ओव्हर संपले. 4 ओव्हर नंतर 36 ला 5. बरोबर 20 मिनिटांनी 30 सेकंद झालेले आहेत. पुढच्या 4.5 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक कंप्लीट करायचं आहे. 5वं षटक. कारण 4:12 मॅच सुरू झाली होती. त्याच्यानंतर 2 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक दिला. 4:28 वर आपण. आता शेवटचे 4.5 मिनिट आहेत तुमच्याकडे शेवटचं षटक हे टाकण्यासाठी. आता 12 बॉलमध्ये 32 धावांची गरज आहे. 32 रन, 12 गेंदे 32 रन, 32 फ्रॉम 12. हे समीकरण आता या मॅच मध्ये बोनकोडे इलेव्हन या टीमच्या समोर. टीम वडूनवगर चे कॅप्टन स्टेजवर यायचे टॉस साठी. टीम वडूनवगर. आणि या ओव्हर नंतर सगळेच्या सगळे खेळाडू घेऊन डगआउटच्या जवळ देखील यायचंय. टीम वडूनवगर. पहिला बॉल या ओव्हरचा. शॉर्ट बॉलचा वापर. बॉल थोडासा मागे चाललाय. या पंचांचा इशारा काय येतो या बॉलवर. हा येतो डॉट. म्हणजे 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 बॉलमध्ये आता 32 धावांची गरज आहे.
11 चेंडू आणि 32 रन. विकास गवारी सध्या गोलंदाजीसाठी. विकास लास्ट 11 बॉल मध्ये धावा करायच्यात 32. विकास गवारीचा हाय बॉल थोडासा बॅटच्या आतमध्ये लागतोय. सिंगल तरी ते कंप्लीट केली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न इथे सुरू झालाय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये स्वप्नील आउट. एकच धाव मिळते. फलंदाज बाद. ऋतिक म्हात्रे नवीन फलंदाज आता फलंदाजीसाठी. 6 फलंदाज बाद झालेत. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 10 बॉलमध्ये 31 रन. दहा बॉल 31 रन हे समीकरण. आता या मॅच मध्ये टीम वडूनगर टॉप साठी तुम्हाला कॅप्टनला उपस्थित राहायचं आणि पूर्ण टीम घेऊन या डगआउटच्या जवळ. टीम वडूनगर. पुढचा बॉल. शॉर्ट बॉलचा वापर समोर मारलाय. एक टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 रन. 4 धावा मिळतील. आता 27 धावांची गरज असणार आहे. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडू 27. पार्थ चंदन जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत सामना आहे. 9 बॉलमध्ये 27 धावांची गरज आहे. वायू इलेव्हन बोनकोडे संघ भरपूर वेळ झाला हा संघ इथे उपस्थित राहिला होता वेळेवरच आणि त्यांनी सगळ्या मॅचेस पाहिल्यात. धावा होतात शेवटच्या 3 ओव्हरमध्ये. परत तयार गोलंदाज. शॉर्ट बॉल उचललाय. बॉलला फेकलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्क्वेअर लेगला पुल केलाय. पॉवरफुल आहे. सिक्सर. भरपूर दूर मारलाय. तिथे एक ओपन जिम आहे. बरोबर तिथे हा षटकार मारलाय. चांगलं टायमिंग. भव्य सिक्सर. 6 धावा मिळताना दिसत आहेत. मी म्हटलं होतं पार्थ चंदन जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत हा सामना वायू इलेव्हन बोनकोडेचा आहे. त्याला थांबवणं कठीण जाईल. त्याच्या बॅटमधून एक षटकार, एक चौकार. 8 बॉलमध्ये 21 धावांची गरज. 21 फ्रॉम 8. 8 बॉल 21 धावा. समीकरण. मागचे 2 बॉल 10 धावा आल्यात. पार्थ चंदन तयार. परत एक वेळा. ओ बीट केलंय या फुलर लेनच्या बॉलने. 7 बॉलमध्ये आता 21 करायचे आहेत. 7 बॉल 21 रन. बॅटचा चेहरा लवकर क्लोज केला. फुलर लेनचा बॉल होता. बॅट आणि पायाच्या मधून बॉल गेला विकेट कीपरच्या हातात स्टंपच्या जवळून. आता लास्ट बॉल. 21 धावांची गरज आहे. 21 फ्रॉम 7. मोठा फटका मारण्यासाठी जाईल का? बॉल हवेत आहे. टायमिंग प्रॉपर आहे. बॉल जास्त बाहेर आहे. 6 धावा मिळतील. षटकार. 15 धावांची गरज आता शेवटच्या ओव्हरमध्ये. परंतु स्ट्रायकिंग एंडला नसणार आहे पार्थ चंदन. आता त्याला स्ट्राईक कधी मिळेल आणि तो कधी खेळेल, किती बॉल त्याच्या वाटेला येतील याच्यावर हा सामना निर्भर असणार आहे. विजय आणि पराभवामध्ये उभा आहे सध्या तरी पार्थ चंदन. पार्थ चंदन तेच सांगतोय ऋतिक म्हात्रेला की पहिल्या बॉलवर सिंगल काढ. सिंगल मिळाली तर स्ट्राईक मिळेल आणि स्ट्राईक मिळाली तर धावा होतील. 6 बॉल 15. मॅच टाय झाली. सुपर ओव्हर आहे. सहा बॉलमध्ये 15. सुजित जाधव. ज्या सुजित जाधवने बॅटिंग केली होती, 3 षटकार मारले होते, त्याच्याकडेच आता 15 धावा डिफेंड करण्याचं कार्य सोपवण्यात आलंय. ऑन टाइम. बरोबर टाइम मध्ये आतापर्यंत ते 5 ओव्हर कंप्लीट केलेले आहेत. चला आता याच्यासाठी जास्त वेळ नका लावू. सूरज थोडस फास्ट क्रिकेट खेळत राहा. लास्ट ओव्हर. 6 बॉल 15. कारण एक मॅच अजून कव्हर करायची आहे. 5:45 जर ती मॅच सुरू झाली तर ती मॅच होईल. त्यामुळे टीम वडूनगर कॅप्टन लगेच या स्टेजवर थांबा. येऊन लगेच टॉस होईल. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण नंतर देऊ. शेवटचं षटक. 6 बॉल. सिली मिड ऑफ ठेवण्यात आलाय. 6 बॉलमध्ये 15 धावा. ती सिंगल थांबवण्याचा तो प्रयत्न आहे म्हणून सिली मिड ऑफ तिथे तैनात करण्यात आलाय. ऋतिकच्या समोर.
ड्राईव्ह केलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, सिंगलच घेतली जाईल कारण माहिती आहे पार्थला स्ट्रायकिंग एंडला आणायचं आहे. 14 धावांची गरज आहे. 5 बॉल 14, 5 चेंडू आणि 14 धावा. पाच बॉल 14 रन. लास्ट ओव्हर मध्ये गोलंदाज सुजित ज्याच्या खांद्यावर हे सगळ्यात महत्वाचं षटक सोपवण्यात आलंय. 14 धावा डिफेंड करायच्या आहेत. पार्थ चंदन मैदानामध्ये खेळतोय. पार्थने आतापर्यंत 22 धावा केल्यात 11 बॉल मध्ये. तो सामना फिनिश करेल का? फुल टॉस उचललाय, पिकअप शॉट, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. आता 8 करायचे आहेत. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मी म्हटलं होतं विजय आणि पराभवामध्ये फक्त उभा आहे पार्थ चंदन. तो जर राहिला, शेवटच्या बॉलपर्यंत राहिला, मॅच जिंकेल टीम वायू इलेव्हन बोनकोडे कोणत्याही परिस्थितीत. ही खासियत आहे टीमची. आता 4 बॉलमध्ये 8. प्रेशर प्रेशर आता गोलंदाजी करणाऱ्या टीमवर, कारण तो षटकार मारलाय पार्थने. सगळ्यात महत्वाचा खेळाडू आहे सध्या. रायगडमध्ये जाऊन देखील बोनकोडे 11 संघ सातत्याने क्रिकेट खेळतोय. तिथे देखील खोऱ्याने धावा केल्यात. फास्टेस्ट अर्धशतक देखील ठोकले. 11 बॉलमध्ये रायगडमध्ये जाऊन तळोजा नाईटमध्ये इनामपुरीच्या ग्राउंडवर. त्याच्यामुळे फॉर्म मध्ये आहे सध्या पार्थ चंदन. 4 बॉल 8 धावांची गरज आहे. अजूनही सामना संपलेला नाहीये. कमबॅक करेल का टीम जय बजरंग भावाळे बी, आनंद अधिकारी फाउंडेशन? पुढचा बॉल कटर, बॅकफुट पंच, बॉल चाललाय कव्हर्सला, सिक्सर. नो चान्स. ही खासियत आहे. लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आहे म्हणून तो थांबला. वेट अँड वॉच आणि मग कव्हर्सला पंच, सिक्सर. टीमचा सरपंच आहे, कॅप्टन तो आहे. आणि आता मॅचची हवा काढली आहे का ताना मैंने पार्थ चंदन आहे. 7 बॉलमध्ये फक्त त्याने 6 धावा केल्या होत्या. प्रेमाने घेतलं, लाडाने घेतलं आणि मग मारामारी सुरू केली. नंतरच्या 6 बॉलमध्ये 28 धावा केल्या. पहिल्या 7 बॉलमध्ये 6 धावा केल्या आणि नंतरच्या 6 बॉलमध्ये 28. आता 2 धावेंची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 3 बॉल 2, परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. 1 डॉट बॉल मॅच मध्ये येऊ शकतात. जय बजरंग भावाळे सिली मिड ऑफ, सिली मिड ऑन तैनात ठेवलाय. एक शॉर्ट मिड विकेट थोडासा पुढे आणलाय. बोलत तयार. 3 मध्ये 2 डॉट बॉल पाहिजे. कट केलाय पॉइंटला. एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. दुसरा धावेचा प्रयत्न नाहीये, सिंगल. आता पार्थने सांगितलंय ऋतिकला 2 मध्ये 1च करायची आहे, काढून घ्या. परंतु अजूनही मॅच संपलेली नाहीये. हा डॉट बॉल आला तर मजा येईल या मॅच मध्ये. पण शेवटी कॉमेंटेटर न्यूट्रल आहे. लास्ट 2 बॉल, 2 बॉलमध्ये 1 धावेची गरज. हा जर डॉट बॉल टाकला जय बजरंग भावळे बीच्या गोलंदाजाने तर मजा येणार आहे या मॅच मध्ये. चान्स घेण्यासाठी नक्की जातील. त्याचमुळे सगळे फिल्डर जवळ बोलवलेत. सूरजने जवळ बोलवलेत, मालेकरने. सगळे जे फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतात सगळे बॅटच्या जवळ आहेत. बॅटर पासून शेवटचे 2 बॉल, 2 बॉलमध्ये 1 धावेची गरज. इंटरेस्टिंग मॅच. पुढचा बॉल. ओ फटका हवेत, फिल्डर त्याच्या वाक्या बाहेर आणि सामना फिनिश चौकाराने. या मॅचचा हिरो आहे पार्थ चंदन, मॅन ऑफ द मॅच. परंतु आता टॉस करूया. पार्थ चंदन या लवकर टॉस साठी. मॅन ऑफ द मॅच नंतर देऊया. कल्पेश केने यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. पार्थ पार्थ या लवकर टॉस साठी. फक्त टॉस करून जा, मग आपण 2 मिनिटं देऊ विश्रांती. कैप्टन पार्थ चंदन आइए टॉस के लिए जल्द से जल्द. खतरनाक मॅच रंगली. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच रंगली आणि शेवटी ऋतिकने तो चौकार मारून सामना जिंकून दिला. अडलक जय बजरंग भावाळे बी. खूप चांगले तुम्ही देखील खेळलात या मॅच मध्ये. बेटर लक नेक्स्ट टाइम. सो टॉस इथे केला जाईल. बेस्ट ऑफ लक. टीम वडून वगैरे कॉल करणार आहेत.
तेल हा कॉल आहे. हेड हेड हा कॉल होता.